नमस्कार. फारच सुंदर माहोल आहे. राष्ट्रीय एकात्मतेला फारच महत्त्व आल्यासारखं एकूण राजकीय वातावरण आहे आणि फार आनंद होतो हे सगळं पाहिल्यानंतर. म्हणजे ज्या राजकीय पक्षांच्या कट्टर भूमिका राष्ट्रवादाबद्दल, धर्मांबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल एकमेकांच्या पूर्ण विरोधात आहेत. ते सगळे पक्ष नगरपालिका, महानगरपालिका यांचा मलिदा एकत्र खाता यावा म्हणून सगळे एकत्र आलेत. एकूण महाराष्ट्रातलं चित्र फार सुंदर आहे. सगळ्या पक्षांचा लुटीचा महासंघ तयार झालाय. याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि कुठेही काही युत्या चालू आहेत, कोणाच्याही युत्या चालू आहेत. वेगवेगळ्या 29 महानगरपालिका, तिथं वेगवेगळ्या युत्या, सगळे पक्ष सामील आहेत त्यात. सगळे ते जे ठळक पक्ष आहेत ना महाराष्ट्रातले, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, एकमेव बीजेपी, भाजप, एकमेव काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, ते MIMI काय ते आवाढव्यच आहे, ओवेसी, सगळ्यांच्या तोंडात आंबेडकर आहेत. सगळे संविधानाची ग्वाही सगळं देत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी युत्या करतायत. फार सुंदर चित्र आहे. आणखी एक गंमत आहे. मुंबईत युती करायची, पुण्यात ती युती नाही, पुण्यात दुसऱ्याबरोबर संसार. आणि तिथं पुण्यात येऊन तिथं जी युती झाली ज्या पक्षाबरोबर, त्याच्या नावानं इथं शिव्या द्यायच्या आणि गळे काढायचे आणि ते भ्रष्ट होते आणि 6 वर्षात आणि 10 वर्षात काय झालं, आणि पुन्हा तिकडं औरंगाबादकडं जायचं आणि तिथं सुरू करायचं युतीचं राजकारण. कशाचा कशाला मेळ नाही. वरवर हे पक्ष वेगवेगळे दाखवणार स्वतःला, खाली मलिद्यासाठी, धंद्यासाठी. यांना लोकसेवेचं भयंकर पडलेलं आहे. त्या नगराचा विकास युती झाल्याशिवाय होणार नाही म्हणे. ती युत्या झाल्या पाहिजेत, कारण नगराचा विकास व्हायचा आहे. या नगर शेठांचा विकास व्हायचा आहे. तथाकथित नगरसेवक यांचा विकास व्हायचा आहे. सेवेचा मेवा खायचा असेल तर युत्या झाल्या पाहिजेत. असंघाशी संघ हे करणार, कार्यकर्त्यांना आणि समाजाला भिडवणार, सोशल मीडियामध्ये धो एकमेकांना शिव्या घालणारे लोक या युत्यांनी थक्क होत नाहीयेत. एकमेकांना ट्रोलिंग करणारे लोक, ते डावं उजवं काही राहिलेलं नाही. सगळे मध्यम मार्गावर आलेत खाण्याच्या. महासंघीय निवडणूक झाली आता ही, आणि वर त्यांचे चिरक्या आवाजातले जे कोणी प्रवक्ते आहेत ते समाज माध्यमांमध्ये येऊन किंवा टीव्हीवर येऊन बोंब मारणार की आम्ही आमच्या खालच्या कार्यकर्त्यांचा मान राखतो, त्यांना स्वातंत्र्य आहे. कशाचं स्वातंत्र्य आहे? तुम्ही तुमचं खा म्हणून ते तत्व आणि विचारधारा अशाच्या गप्पा हाणता तुम्ही थोर. त्याची लाज आणि त्याची साल्ट तुम्ही स्वतः काढणार आणि जनतेला मूर्ख समजून बडबडत राहणार खालच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य आहे. मग खालच्या कार्यकर्त्यांना तुमचा पक्ष सोडून जाण्याचं आणि स्वतःचा पक्ष किंवा तुमचा जो पक्ष आहे त्याचा अध्यक्ष होण्याचं स्वातंत्र्य आहे का? त्याच्यावर मालकी दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे का? दुकानदाऱ्या चालवणार तुम्ही राजकारणाच्या, वर तत्वाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या आणि संविधानाच्या नामक्या तमक्या गप्पा हाणणार आणि सगळे मिळून
सगळे आपण भाऊ भाऊ, सगळं मिळून खाऊ. लोकांना कळतंय ना तुमचे धंदे आहेत म्हणून. अर्थात लोक काय करणार आणि लोक काही करत नाहीत. लोकांना काही तसं घेणं नाही. 500 रुपये 2000 रुपये मिळाले मताला, झालं. लोक एवढ्याच्या बाटल्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, एकदा टक्केवारी काढा. जी कशाचंच प्रलोभन न बाळगता मतदान करतात त्यांची संख्या किती राहिली आहे देशात. ते तरी कुठं तात्विक आणि विचारधारा मानणारे लोक आहेत. मतदारही तसलेच आहेत. आणि असले व्हिडिओ करताना किंवा सार्वजनिक बोलताना समाजाला काही बोलायचं नसतं. समाज हा सुज्ञ आणि शहाणा आहे असंच गृहीत धरून बोलायचं असतं. हा समाज असल्या घाणींना पैदा करतो. यांच्यात एकट्यानं लढण्याची ताकद नाही. युत्या करणार. युत्या कशाच्या आहेत? आर्थिक निकष राहिलाय ना, आपापले गुन्हे लपवायच्या गोष्टी राहिल्यात फक्त. यातला एक जण कोणी प्रामाणिक पण आहे का? प्रामाणिक आहे यातला कोणी? सगळे धंदेवाईक दुकानदार आहेत. हे दुकानं मांडणार. यांची दुकानं चालली पाहिजेत. आणि यांची दुकानं म्हणजे ते वरिष्ठांची दुकानं. त्यांना सगळ्या सुखसुविधा आणि त्यांचे जे कोण उद्योगपती मित्र आहेत त्यांना सगळं द्यायचंय. शेतकरी स्वतःचे अख्ख्या राज्यातले शेतकरी शेतीच्या प्रश्नावर एकत्र येत नाहीयेत. त्यांची युती व्हायला तयार नाही. कामगारांचे कायदे एवढे बदललेत, आंदोलन सुद्धा करायची ताकद नाही राहिलेली. कामगार सगळ्या क्षेत्रातले एकत्र येत नाहीत. सगळ्या क्षेत्रातले मजूर एकत्र येत नाहीत. यांच्या युत्या नाहीत. यांच्यात फाटाफुटीची राजकारण खेळायची. शेतकरी कसे फुटतील दुसऱ्यांपासून, पशुपालक कसे फुटतील दुसऱ्यांपासून, जातींची भांडणं लावून द्यायची, धर्मांची भांडणं लावून द्यायची, इतिहास उकरत बसायचा. ते शिवाजी महाराज यांनी हत्यार करून टाकले राजकारणाचं. महाराजांच्या अस्मितेखाली वगैरे वगैरे. हे राजकीय पक्षांना ना शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची बंदी केली पाहिजे. भ्रष्टाचारी कुठले हे लोक. यांचे एकेकाच्या इस्टेटी आणि मालमत्ता खर्च पाहिले निवडणुकांमधले. 30 कोटीच्या महानगरपालिकेत 100 कोटी रुपये खर्च होत आहेत. हे शिवाजी महाराजांचं नाव घेणार, स्वतःची बरोबरी करणार आणि अभिमान दाखवणार शिवाजी महाराजांबद्दल आणि शिवाजी महाराजांचं राजकारण करणार. लाजा कोळून पेलेले लोक आहेत हे. आणि समाज त्यांना पाठिंबा देतो. जे जे कोण कार्यकर्ते असतील ना, प्रत्येक पक्षाच्या ना आपापल्या नेत्यांचे आणि खालच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य देणारे. हे स्वातंत्र्य आहे. त्यांनी एकदा विचार करा ना, हे शिवाजी महाराजांना असले इतिहासावर जगतात अजूनही. 400 वर्षापूर्वीचा इतिहास आजही लागू करू पाहत आहेत. मग त्यांच्या आदर्शानुसार वागणार का नाही? हे भ्रष्टाचारी लोक नाव घेणार. त्यांच्या जयंत्या काय, पुण्यतिथ्या काय, पुतळे काय, त्यात भ्रष्टाचार काय, दाबून चाललंय सगळं. यांना बंदी केली पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची. किंवा मग शिवाजी महाराजांचा खरा इतिहास यांना वाचून दाखवलं पाहिजे किंवा त्याची परीक्षा घेतली पाहिजे. मी जो आग्रह धरतो ना, उमेदवार म्हणून ज्याला उभं राहायचंय ना, त्यानं संविधानाची परीक्षाच दिली पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे जे आहेत ना, त्यांना खऱ्या शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शिकवला पाहिजे. उगे अस्मिता करायची, फोटो वापरायचे आणि खाली काळे धंदे चालू. एवढे शिवाजी महाराजांचा एवढा अपमान या राज्याबाहेर दुसरीकडे नाही होत. मागं फोटो लावायचा आणि खाली काय काय आहे. समाज म्हणून तुम्ही पण नैतिकतेचा जरा विचार करा ना. व्हा ना तत्वनिष्ठ, कट्टर व्हा ना. ते शिवाजी महाराज हिंदू ठरवायचे आणि मुसलमानांची सारखं. बाकी केलं नाही शिवाजी महाराजांनी काही. राज्यकारभार केला नाही, प्रशासन चालवलं नाही, शेती व्यवस्थेबद्दल काही बोलले नाहीत, समाज व्यवस्थेबद्दल त्याचं काही करणार नाही. हे भ्रष्टाचारी लोक नाव घेणार आणि आपण सहन करायचं, टाळ्या वाजवायच्या यांच्या भाषणं चालू असताना. आणि असल्या अभद्र युत्या करत राहणार. हे
काही त्यात तत्व नाही आणि कसंही करून जागा महानगरपालिकांना ताब्यात आल्या पाहिजेत. कशाला? आणि मुंबईनं महानगरपालिकेवर तर सगळ्यांचाच डोळा. जगातली खूप मोठी महानगरपालिका पैसा असलेली. आता मला माहित नाही एवढी दिवटी महानगरपालिका आहे, पावसाच्या आधी 3,500 कोटी एकेकाळी ही बजेटच मंजूर करायची खड्डे पडणार आहेत म्हणून. खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बांधायचे नाहीत, खड्डे पडणार आहेत हे गृहीत धरून 3,500 कोटी दरवर्षी मंजूर व्हायचे. आता किती आहेत कुणाच ठाऊक, कारण यांनी बरोबर आयडिया केली प्रशासनाकडून. महानगरपालिका चालवल्या ना, वाया घालवल्या, दाबून पैसा. कसलं काय चाललंय? कसं कंटाळ येत नाही तुम्हाला लोकांना? पण यातनं बाहेर येऊ एकदा कधीतरी, प्रामाणिक होऊ. हे समस्या सोडवायला आलेले नाहीत. लक्षात घ्या, राजकारण्यांबद्दलचं एक वाक्य आहे, जो प्रश्न सोडवल्यासारखं दाखवतो आणि त्या प्रश्नामध्येच पुढच्या प्रश्नांची निर्मिती करून ठेवतो, तयारी करून ठेवतो, तो खरा राजकारणी. अशी घाणेरडी व्याख्या झाली आहे राजकारण्यांची. कधी आपण देशावर प्रेम करायला शिकणार? कधी संविधानावर? आणि कधी समानता मानणार नागरिक म्हणून? काय त्यांच्या त्या यानं होणार आहे? ते राजकीय कार्यकर्ते, त्यांना स्वातंत्र्य खाली. खरंच आहे, तुमची मान्यता असल्याशिवाय. आणि जर त्यांचं स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या विचारधारेला कसं मान्य होतं? तुम्ही त्यांच्या बुडावर लाथा घालून पक्षातनं हाकलत का नाही? तुम्ही का मान्य करता आणि वर एकमेकांना शिव्या देता? प्रत्येक नगरात जाऊन वेगवेगळं बोलायचं. ओवेसी येऊन इथं काहीतरी वेगळं बोलणार आणि ज्यांच्याशी युती आहे तिथे त्या मतदारसंघात जाऊन त्यांचाही प्रचार करणार. काय नाटक आहे? किती ढोंगी आहोत आपण? का ढोंग करताय? काय उद्देश काय तुमचा? समाजाचं भलं? मग पुण्यात जे भलं व्हायचंय ते मुंबईत का नाही? मुंबईत जे भलं व्हायचंय ते नाशिकला का नाही? तुम्ही तिथं एकमेकांच्या विरोधात फायटिंगा करणार, नको तिथं एकमेकांबरोबर संयोग करणार, समागम करणार, संत समागम. किती महात्मे आहात तुम्ही? आणि आम्हाला अकला शिकवणार. तर उघड कळतं ना तुम्हाला खुर्च्या पाहिजे, तर खुर्च्यांमधनं मिळणारा पैसा पाहिजे म्हणून. एकही दमडा मिळणार नाही असं जाहीर करा. राजकारणात येणाऱ्याला एकही सवलत, सुविधा आणि पगार मिळणार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांनाही काही मिळणार नाही. नगरपालिकांमध्ये आणि सरकारांमध्ये कुठल्याही कंत्राटाची मंजुरी देण्याची परवानगी तुम्हाला नाहीच आहे. असं एकदा करून बघा, सगळे पळतील घरी. लोकसेवक, त्यांना सेवा करायची म्हणे. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काय तर मलाही माहीत नाही, कारण इतक्या भ्रष्ट समाज व्यवस्थेत राजकारण भ्रष्ट असणं ही नवी गोष्ट नाही. राजकारण भ्रष्टाचारातनं बाहेर काढायचं असेल तर या समाजाची जी भ्रष्ट वृत्ती आहे सर्वच बाबतीत, ती बंद झाली पाहिजे. त्याच्याशिवाय खरंच पर्याय नाही. या देशातल्या नागरिकांनी, खरं नागरिक, भारतीय नागरिक, संवैधानिक नागरिक, संविधानाला सर्वोपरी मानणारा नागरिक जोवर या देशात तयार होत नाहीत तोवर हे असले राजकारणी, पुढारी, नेते, त्यांचे कार्यकर्ते आपल्या बोकांडी बसत राहणार, आपली पिळवणूक करत राहणार, छळवणूक करत राहणार, आपल्यात भांडणं लावून देणार, सुखानं जगू देणार नाहीत आणि प्रश्न कुठलाच कायमचा सोडवणार नाहीत. जनतेनं सुधारलं पाहिजे, दुसरा मार्ग नाही. आणि आणखी एक मुद्दा आहे. जे स्वातंत्र्य तुमचे पक्ष त्या खालच्या कार्यकर्त्यांना देतात ते स्वातंत्र्य तुम्हाला नाही का? तुम्ही घ्या ना वर ते स्वातंत्र्य आणि या मागाशी म्हणाल्याप्रमाणे करा ना महासंघ. कशाला वेगवेगळे दाखवता स्वतःला? तुम्ही मिळूनच खायचं ठरलंय ना सगळीकडं, तर मग वर करा ते युती. सगळ्यांनीच एकत्र करा. कशाला तो विरोधी पक्ष नाहीच आहे तो. याच्यात विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. तो बादच करून टाका ना एकदाचा. सगळेच एकत्र या आणि सगळेच खा, वाटे करून घ्या.
मंत्रिमंडळात कोण किती जागा घेणार वगैरे ते सगळं मिळून करा तुम्ही. खालच्या कार्यकर्त्यांना तुम्ही स्वातंत्र्य देता, स्वातंत्र्याचे एवढे भोगते तुम्ही. वर वर तुम्ही पण स्वातंत्र्य घ्या ना, या एकत्र सगळेच. अंतर्गत एकत्र असता उघडपणेच एकत्र या. कशाला तत्वबित्व बोलताय? उघडपणे सांगा आम्हाला सत्ता भोगायची आणि अनुभव घ्यायचा आहे सगळा, आणि आम्हाला देशाचा विकास करायचा आहे, राज्याचा विकास करायचा आहे. ती जी नेहमीची बडबड आहे ती टेप लावत ठेवा. सगळेच विकासालाच निघालेत, करा ना. आणि काहीतरी एक सांगतात की ते खालचे प्रश्न, खालच्या पातळीचे प्रश्न, त्या त्या स्थानिक ठिकाणचे प्रश्न आणि समस्या वेगवेगळ्या असतात. बोडक्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. काय समस्या वेगवेगळ्या असतात? मूलभूत समस्या किंवा मूलभूत गरजा एकसारख्याच आहेत सगळ्या राज्याच्या, सगळ्या देशाच्या. त्यामुळे तिथे एकत्र आलेत वगैरे. तुम्ही एकत्र नाही आलं तर समस्या सुटणार नाहीत. तुम्ही वेगवेगळ्या लढलं निवडून आला, त्याच्यात समस्या सुटणार नाहीत. स्थानिक प्रश्न वेगळे असतात. कुठले प्रश्न वेगळे असतात? चला उदाहरण द्या. कुठले असतात? मूलभूत गरजांचे प्रश्न काही वेगवेगळे असतात. तुमच्या युतीमुळे ते सुटणार आहेत, आणि मग दुसरीकडे ते वेगळे जे प्रश्न आहेत ते तुमच्या तिथं न युती केली, युती नाही केली तर तिथं ते सुटणार आहेत. इकडे युती करणार म्हणून ते सुटणार, तिकडं नाही युती करणार म्हणून ते सुटणार. असं काहीतरी काय गंडवणूक? फार चिडायला होतं. फार स्वतःच वाईट वाटत राहतं की आपण आपटत बसलोय आणि काही फरक नाही. धन्यवाद.